नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेलं हे एक भांड पाणी तुमचं नशीब बदलू शकतं. हे तुम्हाला माहिती आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचं रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू कराल. जय श्री स्वामी समर्थ पुराणात आणि विष्णू पुराणात असं सांगितलं गेलं आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनीही अनेक वेळा सांगितलं आहे की जल म्हणजे जीवन आणि जेव्हा हे जल देवाच्या चरणी अर्पण केलं जातं तेव्हा ते साधं राहत नाही, तर पवित्र आणि ऊर्जायुक्त बनतं. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहिती होतं की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्ही अक्कलकोट येथे गेला तर तिथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. आता हे झालं आध्यात्मिक महत्त्व, पण यामागे विज्ञान काय सांगतं? मित्रांनो, विज्ञान सुद्धा आज या गोष्टीला मान्यता देतं. पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकतं. जेव्हा आपण पूजा करता, मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यावर होतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आलं आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते. आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय? तर पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देतं आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतो ते त्या भक्तीच्या ऊर्जेने भरून जातं. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात. नंबर 1, सर्वप्रथम हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला कारण न कळता घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ राहतं, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करतं. नंबर 2, दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वाटतं, कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. नंबर 3, धनलाभाचे मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळायला लागलं. नंबर 4, आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. नंबर 5, खूप महत्वाचं, पितृदोष निवारण्यासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्की होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमकं कसं करायचं? तर खूप सोपं आहे. पूजेनंतर एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळेचं भांड घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर थोडंसं गंगाजल मिसळा आणि देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते पाणी थोडंसं प्या आणि घरात शिंपडा. तुम्ही मंत्र म्हणूनही हे करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. मित्रांनो, गुरुवारचा पवित्र असा दिवस आहे आणि असा दिवस या उपायाची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. म्हणून आजपासूनच ही सवय लावा आणि मनापासून श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही तर देवाची कृपा आहे. नंबर 6, शेवटी इतकंच सांगते की आपल्या आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवून आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर पूर्णपणे सोपवा. मग बघा कसं तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. मित्रांनो, आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि अनुभवातून सिद्ध झालेली गोष्ट सांगते, जी कदाचित फार कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे देवासमोर पाणी ठेवताना तेव्हा हळूहळू तुमच्या मनातही बदल होऊ लागतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यावर काहीतरी अडथळे येत आहेत, काही काम होत नाही, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण मित्रांनो, अशा वेळेस हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण हे पाणी फक्त बाहेरचं वातावरण शुद्ध करत नाही, तर तुमच्या आतल्या ऊर्जेलाही संतुलित करतं आणि हळूहळू तुमच्या मार्गातील अडथळे दूर व्हायला लागतात. आता एक खूप खास गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका. काही लोक पाणी ठेवतात पण दुसऱ्या दिवशी ते तसेच फेकून देतात. असं करू नका. त्या पाण्याला आदर द्या, कारण ते देवाला अर्पण केलेलं असतं.
ते पाणी तुम्ही तुळशीला घाला, झाडांना घाला किंवा घराच्या उंबरठ्यावर शिंपडा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. नंबर 7, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना मन पूर्ण शांत ठेवा. रागात असताना किंवा तणावात असताना हा उपाय करू नका. कारण जसं आपण आधी समजलं, पाणी आपल्या भावना सुद्धा शोषून घेतं. त्यामुळे नेहमी आनंदी मनाने आणि श्रद्धेनेच हा उपाय करा. काही भक्तांनी असा अनुभव सांगितला आहे की त्यांनी हा उपाय 7 दिवस सतत केला आणि 7व्या दिवशी त्यांना एक वेगळीच शांतता जाणवली. काहींना त्यांच्या अडलेल्या कामात यश मिळालं, तर काहींच्या घरातील भांडणं पूर्णपणे कमी झाली. याचा अर्थ एकच आहे की श्रद्धा आणि सातत्य असेल तर हा उपाय नक्कीच परिणाम देतो. मित्रांनो, तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव स्वतः पहा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. कारण जिथे खरी भक्ती असते तिथे चमत्कार घडायला वेळ लागत नाही. आणि हो, एक छोटंसं आव्हान आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवासमोर पाणी ठेवताना, तर आता पुढे जे मी सांगणार आहे ते मनापासून ऐका. कारण ही गोष्ट फक्त एक उपाय नाही, तर तुमच्या आयुष्याला हळूहळू बदलणारी शक्ती आहे. मित्रांनो, आपण जेव्हा देवासमोर पाणी ठेवतो, तेव्हा आपण फक्त एक भांडं ठेवत नाही, तर आपल्या घरात शुद्धतेचं आणि शांततेचं आमंत्रण देत असतो. पाणी हे फक्त शरीरासाठी नाही, तर मनासाठीही औषधासारखं काम करतं. आणि म्हणूनच संतांनी जलाला खूप मोठं स्थान दिलं आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जसं मन शांत तसं जीवन सुंदर. आणि हे शांत मन तयार करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. जेव्हा तुम्ही रोज नियमितपणे देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यात एक शिस्त तयार होते आणि हीच शिस्त तुमचं भविष्य घडवते. नेहमी लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयींपासून सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नामस्मरण कराल, हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हीच खरी प्रगती होय. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही. पण मन चिडचिड करतं, कामात मन लागत नाही आणि घरात विनाकारण तणाव वाढतो. पण जेव्हा तुम्ही देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा त्या पाण्याच्या माध्यमातून एक शांत लहेर संपूर्ण घरात पसरते आणि हळूहळू वातावरण बदलायला लागतं. मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि निर्णय घेणं सोपं होतं. म्हणूनच हा उपाय इतका प्रभावी आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी म्हणजे देवाशी संवाद साधण्याचं एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पाणी ठेवता, तेव्हा मनात हळूच बोला, हे ईश्वरा, माझ्या घरात सुख शांती ठेवा. माझ्या मनातील भीती दूर करा आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमची कृपा राहू द्या. ही छोटी प्रार्थना खूप मोठं काम करते. कारण देवाला मोठ्या गोष्टी नको असतात. त्याला फक्त तुमची खरी भावना हवी असते. म्हणून हा उपाय करताना कधीही घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचं नाव घ्या. जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जाणवेल तुमचा श्वास शांत होतोय, मन हलकं होतं आणि आतून एक वेगळीच ऊर्जा तयार होते. हीच ती दैवी शक्ती आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे काहीतरी शोधत आहोत. पण खरा आनंद कुठे आहे माहिती आहे का? तो आहे शांत मनात. आणि हे शांत मन मिळवण्यासाठी हा छोटासा उपाय खूप मोठी मदत करतो. म्हणून मी तुम्हाला मनापासून विनंती करते, हा उपाय ऐकून सोडू नका, करून बघा. किमान 11 दिवस श्रद्धेने करा आणि स्वतःचं जीवन बदला. श्री स्वामी समर्थ म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणून आयुष्यात कितीही अडचण आली तरी विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त एक पाऊल तुम्ही टाका. उरलेली 100 पावले स्वामी स्वतः चालतील. मित्रांनो, आजपासून हा उपाय सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ही माहिती प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवा. कारण भक्ती वाटल्याने वाढते. त्याचबरोबर मित्रांनो, आपण आणखीन एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी साधी दिसते पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. ज्या घरामध्ये देवासमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो, त्या घरातील स्त्री पुरुषांनी कान उघडून हे नीट ऐका. कारण ही छोटी सवय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. अनेक लोक रोज पूजा करतात, आरती करतात, पण नैवेद्य ठेवण्याची खरी पद्धत आणि त्याचं महत्त्व त्यांना माहिती नसतं आणि त्यामुळेच त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. स्वामी समर्थांच्या दिंडोरी प्रणीत परंपरेमध्ये नैवेद्याला खूप मोठं स्थान दिलं आहे. कारण नैवेद्य म्हणजे फक्त देवाला अन्न अर्पण करणं नाही, तर आपल्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं असतं आणि देवाशी एक नातं जोडणं असतं. तुम्हाला नैवेद्याचे मोठे फायदे, खऱ्या कथा आणि वैज्ञानिक कारण आणि शेवटी एक प्रभावी मंत्र सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका.
कारण मित्रांनो, आधी समजून घ्या की साखर नैवेद्याचे महत्त्व काय आहे. साखर म्हणजे गोडवा आणि ज्या घरात गोडवा असतो तिथे भांडणं कमी होतात, प्रेम वाढतं आणि सुख शांती येते. म्हणूनच पूर्वीपासून आपल्या परंपरेमध्ये देवाला साखर किंवा गोड नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. आता आपण त्याचे फायदे पाहूयात. नंबर 1, संपत्तीची वाढ. ज्या घरात रोज देवासमोर साखर ठेवली जाते त्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं. मित्रांनो, अनेक लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे की त्यांनी ही छोटी सवय सुरू केली आणि हळूहळू त्यांच्या घरात पैशांची अडचण कमी झाली. कारण जेव्हा आपण देवाला अर्पण करतो तेव्हा देव आपल्याला परत अनेक पटीने देतो. नंबर 2, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. साखर ही गोड असते आणि ती आपल्या घरातील वाईट ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ज्या दिवशी तुम्ही नैवेद्य ठेवता त्या दिवशी घरात शांतता जास्त जाणवते. नंबर 3, तिसरा फायदा म्हणजे पती पत्नीमधील प्रेम वाढतं. अनेक घरात छोट्या छोट्या कारणावरून वाद होतात, पण जेव्हा देवासमोर साखर नैवेद्य ठेवला जातो तेव्हा त्या नात्यात गोडवा येतो, राग कमी होतो आणि समजूत वाढते. नंबर 4, आरोग्य चांगलं राहतं. मित्रांनो, जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. आजार कमी होतात, मन प्रसन्न राहतं आणि शरीरात उत्साह येतो. नंबर 5, संतान सुख मिळतं. ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात नैवेद्य ठेवणं खूप फायदेशीर आहे. मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते, त्यांची बुद्धी वाढते आणि ते चांगल्या मार्गावर चालतात. नंबर 6, 6वा फायदा म्हणजे मानसिक शांती. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढला आहे, पण जेव्हा तुम्ही रोज काही मिनिटं देवासमोर बसून नैवेद्य अर्पण करता तेव्हा मन शांत होतं, चिंता कमी होते आणि तुम्हाला सुरक्षितता जाणवते. नंबर 8, व्यापारात यश मिळतं. जर तुमचं दुकान किंवा व्यवसाय असेल तर तिथे देवासमोर थोडी साखर ठेवून प्रार्थना करा. हळूहळू ग्राहक वाढतील आणि कामात प्रगती होईल. नंबर 9, पितृदोष कमी होतो. आपल्या पूर्वजांची कृपा मिळते आणि घरात अडथळे कमी होतात. नंबर 10, भीती आणि नकारात्मक विचार दूर होतात. रात्री झोपताना मन शांत राहतं आणि घरात सुरक्षितता जाणवते. नंबर 11, सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. ज्या घरात श्रद्धेने नैवेद्य ठेवला जातो तिथे स्वामी समर्थांची कृपा कायम राहते आणि ते घर कधीही संकटात एकटं राहत नाही. आता मी तुम्हाला खरे अनुभव सांगणार आहे, जे ऐकून तुमचा विश्वास अजून वाढेल. नंबर 1, एका बहिणी जी जी खूप अडचणीत होती. तिच्या घरात सतत भांडणं व्हायची, पैशाची कमतरता होती आणि मनशांती नव्हती. तिला एका साध्या उपायाबद्दल माहिती समजली. रोज सकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर थोडी साखर नैवेद्य ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. सुरुवातीला तिला काही फरक जाणवला नाही, पण ती श्रद्धेने करत राहिली आणि 3 महिन्यानंतर तिच्या घरात बदल दिसू लागला. तिच्या पतीचा व्यवसाय सुधारला, घरातील वाद कमी झाले आणि आज ती आनंदाने जीवन जगत आहे. दुसरा अनुभव एका भावाची. त्याच्या शेतात वारंवार नुकसान होत होतं. पीक नीट येत नव्हतं. त्यानेही हा उपाय सुरू केला. रोज सकाळी देवाला साखर अर्पण करून शेतात जायचं. काही महिन्यात त्याच्या पिकांची गुणवत्ता वाढली, उत्पन्न चांगलं झालं आणि त्याचा आत्मविश्वास परत आला. नंबर 3, एका नोकरदार व्यक्तीची. त्याला अनेक वर्ष प्रमोशन मिळत नव्हतं, खूप मेहनत करूनही यश मिळत नव्हतं. त्यानेही श्रद्धेने नैवेद्य ठेवायला सुरुवात केली. 6 महिन्यात त्याला प्रमोशन मिळालं आणि त्याचं जीवन स्थिर झालं. आता थोडंसं वैज्ञानिक कारणही समजून घेऊया. जेव्हा आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो तेव्हा आपण काही क्षण शांत बसतो, प्रार्थना करतो. यामुळे आपल्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो, ताण कमी होतो आणि मन स्थिर होतं. साखर ही गोड असल्यामुळे ती आपल्या मनाला आनंदाची भावना देते आणि त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. आता मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगते, जे तुम्ही लगेच सुरू करू शकता. नंबर 1, पहिला उपाय, रोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ मनाने देवासमोर थोडी साखर किंवा गोड पदार्थ ठेवा आणि कमीत कमी 10 मिनिटे शांत बसा. नंबर 2, दुसरा उपाय, प्रत्येक शुक्रवारी विशेष नैवेद्य ठेवा, जसे की लाडू किंवा पेढे आणि स्वामी समर्थांची प्रार्थना करा. नंबर 3, तिसरा उपाय, पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि साखर यांचा नैवेद्य ठेवा. यामुळे घरात शांती आणि समृद्धी वाढते. नंबर 4, चौथा उपाय, घराच्या ईशान्य दिशेला देवघर ठेवा आणि तिथेच नैवेद्य अर्पण करा. नंबर 5, पाचवा उपाय, हा मंत्र रोज म्हणा. ओम श्री स्वामी समर्थाय नैवेद्यम समर्प्यामी. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणा आणि पूर्ण श्रद्धा ठेवा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. तुम्ही एक दिवस करून सोडून दिलं तर त्याचा फायदा मिळणार नाही, पण जर तुम्ही सातत्याने आणि मनापासून हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल दिसेल. आता थोडंसं अजून खोलात जाऊन समजून घेऊया की नैवेद्य ठेवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात. अनेक लोक घाईघाईत नैवेद्य ठेवतात,
पण त्यामध्ये भावना नसते. बरे मित्रांनो, देवाला वस्तू नाही तर भावना महत्वाची असते. म्हणून जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवाल तेव्हा मन शांत ठेवा. कोणताही राग किंवा नकारात्मक विचार मनात ठेवू नका. नंबर 2, दुसरी चूक म्हणजे नैवेद्य ठेवून लगेच उठून जाणं. किमान काही मिनिटे देवासमोर बसा आणि त्या क्षणाचा अनुभव घ्या. नंबर 3, तिसरी चूक म्हणजे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं. देवघर आणि नैवेद्य ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवा. आता शेवटी एक खास गोष्ट सांगते. जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता तेव्हा मनात एक संकल्प करा की माझ्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहो. हा संकल्प खूप शक्तिशाली असतो. आता या व्हिडिओचा शेवट करताना मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आजपासून ह्या 2 छोट्या सवयी सुरू करा आणि काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. आणि खास करून माझ्या मैत्रिणींना म्हणजेच घरच्या गृहलक्ष्मीला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की घराची खरी लक्ष्मी तुम्ही आहात. तुमच्या हातातच घराचं सुख, शांती आणि समाधान असतं. तुम्ही ज्या भावनेने देवासमोर नैवेद्य ठेवता त्याच भावनेने ते घर भरून निघतं. म्हणून भगिनींनो, जेव्हा तुम्ही साखर किंवा गोड नैवेद्य देवाला अर्पण करता तेव्हा फक्त एक छोटी प्रार्थना नक्की करा की स्वामी माझ्या घरात नेहमी प्रेम राहू दे, राग आणि वाद दूर होऊ दे, माझ्या कुटुंबातील प्रत्येक जण आनंदी आणि निरोगी राहू दे. आणि बघा, हळूहळू घरातील वातावरण बदलायला सुरू होईल. कारण गृहलक्ष्मीच्या मनातून निघालेली प्रार्थना खूप शक्तिशाली असते आणि स्वामी समर्थ गृहलक्ष्मीच्या भावनेला कधीही नकार देत नाहीत. म्हणून भगिनींनो, रोज 2 मिनिटं स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काढा. शांतपणे देवासमोर बसा आणि मन मोकळं करा. स्वामींना सगळं सांगा. तुमचं ओझं हलकं होईल आणि मनाला एक वेगळीच शांती मिळेल. शेवटी एवढंच सांगते की तुमच्या हातात घराचं भाग्य आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तसेच ही माहिती आपल्या जिवलग मैत्रीण, नातलगांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण आपल्यामुळे कोणाचं तरी भलं होतं असेल तर स्वामी नक्कीच आपलं देखील भलं करतात. म्हणून ही माहिती आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.